महाराष्ट्राचं सरकार जे आहे, आपण पाहिलं असेल की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परवा औरंगाबादमधलं जे भाषण त्यांनी केलं की नरेंद्र मोदी आणि अमित शहाचे हस्तक बनून राहायला मला आवडेल। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याचं हस्तक असायला पाहिजे। राज्याचे उपमुख्यमंत्री सध्या सत्तेच्याच जोमात आहे आणि दिल्लीतलं जे सरकार आहे केंद्रातलं नरेंद्र मोदीचं ते सांगतील त्या पद्धतीने करायचं। 2014 ते 19 मध्ये ते मुख्यमंत्री असताना फायनान्शियल जे आपल्या राज्यातलं व्यवस्था होती ती गुजरातमध्ये पाठवली। राज्यातलं पाणी गुजरातमध्ये दिलं। गुजरातचा आशीर्वाद आपल्याला बनला राहिला पाहिजे, गुजरातल्या नेत्यांचा आशीर्वाद आपल्याला बनलेला राहिला पाहिजे, ही भूमिका जी आहे। आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राला लुटून गुजरातला देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले नेते करतात आहेत, असं चित्र आज स्पष्ट झालेलं आहे। उद्या मुंबई हे गुजरातमध्ये गेली तर काही नाविन्य राहणार नाही, ही परिस्थितीसुद्धा आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विरोध करतो आहे। आमची मागणी आहे की जवळपास 1 लाख कोटीची ही जी इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यातली होती, ज्याच्या माध्यमातून जवळपास लाखो तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार होतं आणि जवळपास 26,000 कोटीच्या जवळचं त्याच्यामधलं दरवर्षी रेवणी राज्य सरकारच्या तिजोरीत आला असता। आणि म्हणून ही कंपनी पुन्हा महाराष्ट्रामध्ये वापस आली पाहिजे, ही मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही सगळेजण करतो। भाजपमध्ये गेले आहे, महाराष्ट्रात सुद्धा काही आमदार जे आहेत ते फुटीची चर्चा जी आहे ती समोर येत असते, काय सांगायला? आपण पाहिलं असेल की राहुल गांधींची जेव्हापासूनची पदयात्रा सुरू झालेली आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये बेचैनी सुरू झाली। केंद्रामध्ये बसलेलं नरेंद्र मोदीचं सिंहासन डोलायला लागलेलं आहे आणि म्हणून त्या माध्यमातून काँग्रेसच्या आमदारांच्या या पद्धतीच्या बातम्या पसरवणं। आणि आपण पाहिलं असेल की झारखंडमध्ये काय झालं, झारखंडमध्ये जे 2 आमदार त्यांनी पैसे घेऊन विकत घेण्याचा प्रयत्न केला, आखरी ते वेस्ट बेंगॉलमध्ये सापडले, ते आता जेलमध्ये आहेत। पण झारखंडचे सरकार ते पाडू शकले नाही। बिहारमध्ये त्याच पद्धतीचा नितीश कुमारशी सुद्धा त्या लोकांनी प्रयत्न केला होता, आखरी त्या ठिकाणी त्यांना त्यांची जागा पाहायला त्यांना मिळाली। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की हे विकत घेण्याचं आमदारांना ज्या पद्धतीनं लोकशाहीला विकत घेण्याची भूमिका भाजपने नेहमी आपल्या डोक्यात ठेवलेली होती, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसा गोळा करायचा आणि पैशाच्या भरोशावर आणि केंद्राच्या सत्तेचा आधार घेऊन केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून या पद्धतीनं देशामध्ये राजकारण जे सुरू आहे त्याचा प्रत्यय आहे। याला काही आता वेगळं या पद्धतीचा हा चमत्कार झालेला आहे असं कोणी मानायचं गरज नाही। हे भाजपची जी घाणेरडीची राजकारणाची परंपरा आहे त्या परंपरेचं हे दर्शन आहे। गोव्याचे आमदार जाऊन भेटले, आमदार जाणार का? तुमचा काही संपर्क झाला, चर्चा झाली, काय झालं? नाही, मला त्या विषयावरची कुठली माहिती नाही। भाऊ, सांगलीमध्ये घटना झाली आहे ज्यामध्ये साधूला माणूसपणे जी आहे ती मारहाण झालेली आहे, पालघर सारखी घटनेची आता पालघरमध्ये जी घटना झाली मागच्या वेळेस, त्याचं ज्या पद्धतीनं संघ असेल, हिंदू संघटना असतील, भारतीय जनता पार्टी यांनी ज्या पद्धतीचे आंदोलन केलेत आणि त्या साधूला मारलं गेलं, अशा पद्धतीचा गवगा कोरोनाच्या काळामध्ये केला। आपण आता राज्यामध्ये योगायोगानं भाजपचेच गृहमंत्री आहेत, भाजपचंच सरकार राज्यामध्ये आहे, कारण की ते हस्तक आहेत मुख्यमंत्री, त्यांनी मान्य केलेलं आहे, त्यामुळे भाजपचं सरकार आहे। आणि भाजपच्या आणि स्वतःच हिंदू सम्राट म्हणणारे लोक याच्यामध्ये साधूवर अन्याय होत असेल, त्यांच्यावर मारपीट होत असेल, तर आता हे कोणाला तोंड दाखवतील
राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थाच राहिलेला नाही. मलाईचे खाते घेण्यासाठी ज्या पद्धतीची चढाओढ चालू आहे, अजून राज्यामध्ये पालकमंत्री दिले गेलेले नाहीत. जिल्ह्यातले सगळे योजना बंद आहेत. पण सरकारला कुठलीही काळजी नाही. त्यांना नरेंद्र मोदीचं आणि अमित शहाचं हस्तक बनून राहायला आवडतं आणि राज्याच्या जनतेला वारा सोडायचं. आणि म्हणून सांगलीमध्ये झालेल्या घटनेचा निषेध काँग्रेसच्या वतीनं आम्ही करतो आहे. मुख्यमंत्र्यांनी कारभार सुरू केला नाही, मंत्रालयामधून कारभार मंत्र्यांचा सुरू झालेला नाही, आपापल्या बंगल्यामधूनच काम करतात. अनेक मंत्री आणि सांगतात रिनोव्हेशन. बघा, त्याला लोकशाहीशी संबंध नाही. आपण पाहिलं असेल, आजच संसदीय समितीचा एक रिपोर्ट आलेला आहे कोरोनाच्या बद्दलचा, आणि त्याच्यामध्ये केंद्राच्या सरकारने दुसऱ्या लाटेमध्ये ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्या उपाययोजना केलेल्या नाहीत. आणि म्हणून देशामध्ये निरपराध लोकांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला, त्याला जबाबदारच हे नरेंद्र मोदीचं सरकार आहे, असं केंद्रातल्या संसदीय समितीनं आज रिपोर्ट दिलेला आहे. आणि म्हणून देशामध्ये लोकशाहीच राहिलेली नाही. आणि स्वतःच्या मस्तीसाठी, स्वतःच्या ऐशोआरामासाठी केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार चालते असं चित्र आज देशामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून केंद्रामधले जे ऐशोआरामातलं सरकार नरेंद्र मोदीचं आहे, 10 लाखाचा सुटबुटाचं सरकार आहे, हे सरकार जे आहे त्याचा असर महाराष्ट्राच्या सरकारवर पडलेला आहे, हे चित्र आपण पाहतो आहे. पंतप्रधानांच्यासोबत चर्चा केली आणि आमच्या राज्यातल्या कंपन्या इथंच राहाव्यात अशी विनंती केली. म्हणजे एक प्रकारे त्यांनी मान्य केलं की महाराष्ट्रातल्या कंपन्या ज्या आहेत त्या कुठेतरी पळवल्या जात आहेत. बरं, आता मुख्यमंत्र्यांनी जेव्हा प्रधानमंत्र्यांशी बोललं असं तुम्ही सांगताय, आता त्यांच्या विनंतीला प्रधानमंत्री मान देतात का नाही देत हे आता आपल्याला लक्षात येणार. आखरी कंपन्या त्यांनी घेऊन गेलेल्या आहेत, राज्याचं पाणी घेऊन गेलेलं आहे, खूप साऱ्या गोष्टी मागच्याही सरकारमध्ये 14 ते 19च्या काळामध्ये घेऊन गेलेल्या आहेत. आणि म्हणून उद्या मुंबईसुद्धा ते गुजरातमध्ये नेतील अशा पद्धतीचंही सुद्धा चित्र निर्माण झालेलं आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका होत्या, विशेषतः त्यांच्या टी शर्टवर असेल किंवा त्यांनी तिकडे जेव्हा यात्रा सुरुवात केली तेव्हा विवेकानंद यांना नमन केलं नाही असे आरोप होत आहेत. आणि हिंदू धर्माबद्दल वादग्रस्त होणार आहे का? ख्रिश्चन धर्मगुरूंशी त्यांनी बातचीत केली त्याबाबत आपल्याला माहितीसाठी सांगतो की भगवान श्रीराम यांनी कन्याकुमारी ते काश्मीर ही पदयात्रा केली. शंकराचार्यांनी, पहिल्या शंकराचार्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा केली. रामदास स्वामींनी यात्रा केली, पदयात्रा. आणि चौथे राहुल गांधी आहे. मी हिंदू आहो, हिंदूला मानणारा आहो, मी अमुक धर्माला मानणारा आहो असा गवगवा करणारे हे नकली असतात. मी मुद्दामून हे 3 नावं वाचून दाखवली. राहुल गांधी त्याच्यात चौथे आहेत. आखरी धर्म हा सगळ्यांना सहनशीलता आपल्याला शिकवतं, प्रेम शिकवतो, बंधुभाव शिकवतो, सगळ्यांना प्राणीमात्रावर प्रेम करायला शिकवतं. धर्म कोणावर राग करायला शिकवत नाही, द्वेष करायला शिकवत नाही. आणि म्हणून राहुल गांधीच्या हिंदू धर्माचं प्रेम आहे की नाही आहे हे सर्टिफिकेट देणारे हे भाजपवाले नाहीत. राहिलं ख्रिश्चन धर्मगुरूचा जो उल्लेख आपण केला, ख्रिश्चन धर्मगुरूंनी आमचा धर्म मोठा आहे आणि येशू मसीह हे सगळ्यात मोठे आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे, हे राहुल गांधींनी नाही सांगितलेलं आहे. आखरी कुठल्याही धर्माच्या साधू संताला आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा अधिकार आहे, हे आमच्या संविधानात आहे. कोणत्या धर्माच्याबद्दल टीका करायला कोणालाही संधी नाही अशा पद्धतीचे आहे. कुठलं तरी क्लिप आणायचं. आता अमित शहाचे व्हिडिओ पुढे येतात आहेत, नरेंद्र मोदीचे व्हिडिओ पुढे येतात आहेत, ते त्यांचं भाषण काय करतात, ते काय काय घाणेरडं बोलतात, ते प्रधानमंत्री पदावर, गृहमंत्री पदावर असलेली लोक काय बोलतात त्याचे व्हिडिओ येतात, त्याची मिमिक्रीज होतात आहे. आपल्या देशाचा एक प्रकारचा अपमान होत आहे. प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यासारखे लोक काय बोलतात त्याचा अंदाजच त्यांना नसेल तर ही जी भाजपची पिलावळ जे खालून राहुल गांधीवर टीका करतात आहे त्यांची उंची त्यांच्याबरोबरची नाही. कन्याकुमारी हिंदी में बताइए, आपने कहा कि कश्मीर से कन्याकुमारी यात्रा है, 3 उदाहरण भी आपने दिए और जिस प्रकार से आप टीका हो रहे हैं. देखो, राहुल गांधी जी की जो यात्रा है देश को जोड़ने की यात्रा है. आपको याद होगा कि भगवान श्री राम जी भी कन्याकुमारी से कश्मीर उनकी भी एक पदयात्रा हुई है. शंकराचार्य जी पहले थे, उनकी भी एक पदयात्रा उस तरह हुई कन्याकुमारी से कश्मीर. रामदास स्वामी जी की भी यात्रा हुई है. चौथे राहुल गांधी है. हम उनको धर्म के साथ नहीं जोड़ रहे.
लेकिन हमारा धर्म ये सिखाता है कि बंधुभाव और समता, यह हमारा धर्म सिखाता है। किसी धर्म को गाली देना, किसी व्यक्ति के बारे में गलत बोलना, यह हमारा धर्म हमें नहीं सिखाता। राहुल गांधी धर्म का काम कर रहे हैं, देश को जोड़ने का काम कर रहे हैं। राहुल गांधी जी देश के संविधान को एक साथ रखने का काम कर रहे हैं, देश का तिरंगा को सही सलामत रखने का काम कर रहे हैं। और उनके ऊपर अगर टीका बीजेपी की पिलावट जो कर रही है, उनकी ऊंचाई उतनी राहुल गांधी तक नहीं है। राहुल गांधी जी देश के लिए काम कर रहे हैं। और उसके टी शर्ट की बात करते तो अमित शाह के मफलर की बात आती है, अपने देश के प्रधानमंत्री के सूट बूट की बात आती है। तो इसलिए मैं उसमें नहीं जाना चाहता। देश में महंगाई है, देश में बेरोजगारी है, देश में किसान का इशू है, देश की सीमाएं सुरक्षित नहीं है, इसके बारे में बीजेपी क्यों बात नहीं करती। और रही महाराष्ट्र की बात, महाराष्ट्र में आज कंट्रोल के दुकान में राज्य के 15 जिले में अनाज नहीं है। केंद्र सरकार ने हाथ खड़े कर लिया, बाकी जिले का ख़त्म होना चालू हो गया है। तो क्या गरीब आदमी बगैर खाने से रहे? अगर हर जगह जीएसटी लगाकर आम आदमी को जीना भी दुभर करने का काम बीजेपी करती है, उस विषय पे बीजेपी क्यों बात नहीं करती? ये सवाल हमारा कांग्रेस का है। नाना, वो फॉक्सकॉन जैसी बड़ी कंपनी जो है वो महाराष्ट्र से गुजरात में चली गई है, क्या कहेंगे? महाराष्ट्र को लूटकर दिल्ली के नेताओं का आशीर्वाद हमें हमेशा प्राप्त रहे, इसलिए महाराष्ट्र को लूटकर गुजरात में देने का काम महाराष्ट्र के बीजेपी के नेताओं के माध्यम से शुरू हो चुका है। 2014 से 19 तक भी बहुत सी चीज़ें महाराष्ट्र से गुजरात चली गई। आपने देखा होगा कि ये जो सरकार आई महाराष्ट्र की ईडी की बीजेपी प्रणीत सरकार जो आई, ये सरकार ने भी वही काम चालू किया है। जो कंपनी गई है वो कम से कम 1 लाख करोड़ के ऊपर के इन्वेस्टमेंट उसका था। कम से कम लाखों युवाओं को यहाँ नौकरी मिलती। 26,000 करोड़ के ऊपर से ज़्यादा पैसा हर साल रेवन्यू राज्य सरकार के तिजोरी में आता। इस तरह की बड़ी बड़ी कंपनियां गुजरात में भेजने का काम, मुझे तो ऐसा लगता है कि जिस तरह से महाराष्ट्र का जो गुवाहाटी और पूरे देश में जिस तरह से बदनामी करने का काम केंद्र में बैठे हुए बीजेपी की सरकार के माध्यम से हुआ, तो उसके पीछे का कारण ही ये था कि महाराष्ट्र को बदनाम करो और महाराष्ट्र की पूरी औद्योगिक व्यवस्था को गुजरात में लेके जाओ। और मुंबई भी कल गुजरात में अगर लेके गए और ये लोगों ने दे दिया तो कोई नई बात नहीं होगी। ऐसी स्थिति आज महाराष्ट्र में है। सर, गोवा में कुछ आमदार बीजेपी में शामिल हो रहे हैं, क्या कारण है कांग्रेस के? देखो, केंद्र में बैठी हुई बीजेपी की सरकार ये जैसे लोकशाही से चुन के आए हुए लोक प्रतिनिधि को खरीदने का जो काम कर रहे बार बार, और उसको भी वो अपने आप को बड़े समझने का काम करते हैं। लोकतंत्र में इस व्यवस्था का विरोध हर जगह होता है। जो बिकने वाला वो बिकने दो, उससे कोई फर्क नहीं पड़ता। उनकी जगह कहाँ आती है, आज तक हमने देखा है। अरुणाचल में ऐसे ही सरकार तोड़कर बीजेपी ने उस समय में वहाँ पे मुख्यमंत्री बनाया था, लेकिन जब मुख्यमंत्री पद से गया तो उसने आत्महत्या की। तो आप लोगों को इसलिए मैं उदाहरण दे रहा हूँ कि बीजेपी जो लोकतंत्र का मजाक कर रही है, भ्रष्टाचार का पैसा नोटबंदी में जिस तरह से कमाया, उस पैसे का उपयोग कर मैं नोटबंदी का भ्रष्टाचार इसलिए बता रहा कि दुनिया का सबसे बड़ा अगर भ्रष्टाचार कोई हुआ होगा दुनिया में, तो नोटबंदी जैसा भ्रष्टाचार कभी नहीं हुआ। वो नरेंद्र मोदी और अमित शाह के माध्यम से हुआ। वो पैसे के माध्यम से आज लोकतंत्र को खरीदने की बात अगर बीजेपी कर रही है तो लोग उनकी जगह उनको दिखाएंगे। सर, राहुल गांधी को जिस तरह से प्रतिसाद मिल रहा है, इसी में उसको लेकर बीजेपी और कांग्रेस में बहुत विवाद चल रहा है। देखो, कांग्रेस को कोई विवाद करने की जरूरत नहीं है। जिस तरह से राहुल जी ने पदयात्रा शुरू की है, पदयात्रा में जितना सहयोग और जनता का भीड़ उनके पीछे उमड़ रही है, उससे बीजेपी की दिल्ली में बैठी हुई सरकार परेशान हो गई। और वो परेशान होने की वजह से इस तरह के गलत वक्तव्य कर मूल उद्देश्य को डाइवर्ट करने का उनका काम शुरू है। महंगाई, बेरोजगारी, देश को तोड़ने का काम जो वो कर रहे हैं, किसान को तकलीफ दे रहे हैं, देश की सीमाएं सुरक्षित नहीं है। और इसलिए बीजेपी इस तरह का हथकंडा यूज़ कर
मूल इशू को डाइवर्ट कर रही है और उसका कोई फर्क कांग्रेस को नहीं पड़ता और उनका जवाब देने की जरूरत भी हमें नहीं है।